नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर. आज मी शुगरच्या लोकांसाठी एक ढासो असा म्हणजे खूप छान असा, खूप वेगळा असा मी इलाज सांगणार आहे. शुगरच्या पेशंटना बऱ्यापैकी ना हातापायांना दाह होणे, धग होणे ह्या पद्धतीचा त्रास खूप असतो. म्हणजे हातापायांना चटके बसणे, गरम होणे, पायांना सेन्सेशन निघून जाणे, म्हणजे पायाखाली कुठलातरी कागद ठेवल्यासारखं वाटणे, जमिनीला स्पर्श कमी वाटणे. तर ह्या सगळ्यांवरती एक असा खूप छान प्रकारे असा एक उपचार आहे, उपाय आहे, घरगुती उपाय खूप स्वस्त आहे. फक्त करून बघायला पाहिजे तो. तर तुम्हाला केल्यानंतर चांगलाच त्याचा बेनिफिट मिळून जाईल. त्यासाठी ही वनस्पती आहे. ही वनस्पती आहे ती करंजीची वनस्पती आहे. खूप नेहमी हरीभरी राहणारी, हिरवीगार राहणारी ही वनस्पती, या पानांचा लेप तयार करायचा आणि तो लेप म्हणजे साध्या पद्धतीने अगदी तुम्ही पाट्यावरती वाटून वरवंटा पाटा याच्यावरती वाटून करू शकता. बरीच लोक मला माहिती आहे मिक्सरला लावून हा लेप करणार आहेत. तर साधी साधी गोष्ट आहे. या वनस्पतीची पानं घ्यायची आणि त्याच्यात पुदिना अर्क थोडासा घालायचा आणि हा वाटून घ्यायचा. याचा खूप छान प्रकारे एक लेप तयार करून घ्या. जो लेप आपल्या हातांना व पायांना रात्री लावायचं, थोडा वेळ बसायचं, थोड्या वेळात हा सुकून जातो. सुकल्यानंतर थोडासा पुसून टाकायचं आणि झोपून टाकायचं. बघा हे रात्रभर तुमच्या हातावरती पायावरती जे राहतंय हे इतक्या छान प्रकारे काम करत राहतं की शुगर तर मेंटेन आणेलच, त्याचबरोबर हातापायाचा दाह होणे, धग होणे, ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झोप कमी होणे, ह्या सगळ्यांसाठी हा उपाय खूप छान प्रकारे चालतो. करून बघा आणि मग सांगा. अशा पद्धतीने मी सांगेन. त्याचबरोबर ह्या वनस्पतीची जी साल आहे, या सालीचाही उपयोग खूप छान प्रकारे होतो. याची जी साल आहे, ही साल आपल्या बोटाच्या 2 पेरा इतकी घ्यायची आणि ही काय करायची, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून हे कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं आणि रात्री झोपायच्या अगोदर हे 1 ग्लास पाणी तुम्ही पिऊन झोपायचं. बघा शुगर मेंटेन राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलात तर दाह कमी होऊन जाईल, पचनक्रिया चांगली राहील. सगळ्यात छान म्हणलात तर स्किनसाठी हे खूप छान आहे आणि विशेष करून याचा जर काढा तुम्ही जर 7 दिवस घेतलात तर वर्षभरात तुम्हाला सर्दी खोकला किंवा त्याच्यापेक्षाही जास्त म्हणला तर ताप कधी येणार नाही. ज्या लोकांना ताप येतो किंवा ताप आला असेल, शरीरामध्ये 2-2 महिने ताप राहतो, तर या लोकांनी काय करायचं आहे, ह्या करंजीची पानं घ्यायची, पानं आपल्या अंथरुणावरती अंथरायची आणि त्या अंथरुणावरती त्यांनी पडून राहायचं. 1 तासामध्ये ताप सगळा गायब होऊन जातो. करून बघा आणि मग सांगा. खूप छान प्रकारची ही गुणकारी वनस्पती आहे. आपल्या प्रत्येकाच्या आसपास ही असतेच असते. नेहमी 12 महिने 24 तास हरीभरी राहणारी ही वनस्पती, आज आपल्याला आपलं आयुष्य हरभरं करणारी ही वनस्पती नक्की आसपास असेल, त्याचा नक्की उपयोग करून घ्या. थँक यू.